तर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास सरकार अडचणीमध्ये येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। महादेव मुंडेंच्या घरी अजून लोकप्रतिनिधी का गेले नाहीत असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। मला असं काही वाटत नाही, त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे। बापू आंधळेचा खून कोणी केलाय, नावं कोणाचे घेतले, हे सगळं हे व्हायला लागलं ना। आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय। महादेव मुंडेच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात, मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी? मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे, महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात, आणि तुमच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे। मग 21 महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची?